ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वरती क्लिक करायला विसरू नका। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज तसेच बजाज फायनान्स राहुरी यांच्या संयुक्त विद्यमानं गणेशोत्सव व दसरा दिवाळी धमाका ऑफर। भरा फक्त ₹1 आणि घेऊन जा आपली आवडती इलेक्ट्रॉनिक वस्तू। प्रत्येक खरेदीवर मिळवा हमखास गिफ्ट। पहिलं बक्षीस इलेक्ट्रिक बाईक, दुसरा बक्षीस 43 इंची LED टीव्ही, तिसरं बक्षीस फ्रीज, चौथं बक्षीस वॉशिंग मशीन, पाचवं बक्षीस आटा चक्की। साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज, खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। नमस्ते, मी डॉक्टर सोनाली माने, साईराम हॉस्पिटल राहुरी, मंदत्व तज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ। आपल्या इथे IVF बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे। तर त्यामध्ये IVF, ICSI, एम्ब्रियो डोनेशन, एग फ्रीजिंग, स्पर्म फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो। आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात। साईराम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। राहुरी शहरामधील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळामधील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे। तसेच पाणी आणि इतर नागरी सुविधांच्या प्रश्नांबाबत शहरामधील महिला आणि तरुणांनी आक्रमक भूमिका घेतली। एका तरुणानं चक्क रस्त्यावरील डबक्यामध्ये आंघोळ करत नगर परिषद प्रशासनाचा निषेध नोंदवलाय। गेल्या काही वर्षांपासून राहुरी नगर परिषदेमध्ये प्रशासक कामकाज पाहत आहे, तेव्हापासून शहरामध्ये अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत। राहुरी शहरामधील मुख्य रस्ते आणि गल्लीबोळामधील रस्त्यांची अत्यंत वाईट अवस्था झाली आहे। रस्त्यावरती ठिकठिकाणी छोटे मोठे खड्डे पडले आहेत आणि या खड्ड्यांमुळे रोज अपघात होत आहेत। काही जण खड्ड्यात पडून जखमी झाले आहेत। शाळकरी मुले, महिला आणि वयोवृद्ध नागरिकांना अक्षरशः जीव मुठीमध्ये घेऊन चालावं लागतंय। तसेच शहरामधील काही भागात दूषित पाणी पुरवठा होतोय। शहरात अनेक मोकळ्या जागा आहेत, त्या ठिकाणी गवत, झाडे, झुडपे आणि डासांचं प्रमाण वाढलं आहे। परिणामी शहरामध्ये साथीचे आजार पसरत आहेत। नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय। या सर्व समस्यांबाबत 17 सप्टेंबर रोजी सकाळी राहुरी शहरामधील शेकडो महिला आणि तरुणांनी एकत्र येऊन आंदोलन केलं। शहरामधील जुनी पेठ येथील शुक्लेश्वर चौक परिसरामध्ये रस्त्यांवरील डबक्यामध्ये एका तरुणानं आंघोळ करून नगर परिषद प्रशासनाचं लक्ष वेधून घेतलं। त्या ठिकाणावरून मोर्चा काढून नगर परिषद कार्यालयासमोर महिलांनी नगर परिषद अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारलाय। यावेळी निलेश जगधने, सचिन बोरुडे, नानासाहेब शिंदे तसेच स्वाती ढवळे, अश्विनी दहिवाळकर, अनिता उंडे, पूजा लोळगे, नूतन उंडे, प्रियंका जंगम, जानवी उंडे आदींनी प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या समोर समस्यांचा पाढाच वाचून दाखवला आणि निषेध व्यक्त केला। शहरामधील रस्ते, पाणी तसेच इतर नागरी सुविधांबाबत असलेले प्रश्न तातडीने मार्गी लावावेत, अन्यथा भविष्यामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिलाय। या प्रसंगी निलेश शिरसाट, नरेंद्र शिंदे, ओंकार कासार, सुनील निमसे, सचिन राऊत, काकासाहेब आडागळे, बंटी धनवटे, जयंत उंडे, सागर लोळगे, अर्जुन बुऱ्हाडे, अजिंक्य उदावंत, दादासाहेब कर्डक, आरिफ शेख, खलील शेख, सागर शेटे, विजय कासट, वसीम आतार, विलास कदम, प्रवीण राऊत तसेच युगंधरा शेटे, सुनीता शेटे, ताराबाई लोखंडे, वैशाली कर्डक, लता शेटे, पुष्पा शेटे आदी महिला आणि पुरुष इथे मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमच्या मुलांना शाळेत जाताना खड्ड्यातून जावं लागतं, त्याच्यामुळे कधी कधी आमची मुलं पडतात। लवकरात लवकर पालिकेने खड्डे जावं हीच विनंती। आपल्या घराच्या भिंती खराब झाल्यावर आपण लगेच दुरुस्त करतो, छत खराब झाल्यावर गळत असेल तर आपण लगेच दुरुस्त करतो। तसं यांना निवेदन द्यायची वेळ आलीच नाही पाहिजे, कारण हे राहुरी शहर रस्ता आहे आपलं समजतच नाही, त्यामुळे त्यांना निवेदन द्यायची वेळ येते। अशी वेळ आलीच नाही पाहिजे, कारण आज आमच्याकडे गाड्या असून मुलांना आम्ही चालत स्कूलमध्ये सोडतो, इतके रस्त्याची दुर्दैवी झालेली आहे अवस्था। त्यामुळे फक्त मी एकच सांगते सगळ्यांच्या वतीने की यांनी लवकरात लवकर त्यावर काहीतरी तोडगा काढावा। आमच्या इथं पाण्याचा प्रश्न खूप मोठा आहे। आम्हाला पिण्याचं पाणी जे येतं ते पाणी नाल्यांच्या पाण्यासारखं येतं। पिण्याचं पाणी पिण्यासाठी योग्य असावं असं मला वाटतं आणि त्या पाण्यासाठी लवकरात लवकर त्यांनी काहीतरी ऍक्शन घ्यावी, कारण आम्हाला पिण्याच्या पाण्याचा खूप त्रास होतो, त्यामुळे आम्हाला आजारी पडण्याची जास्त शक्यता आहे। असून सुद्धा राहुरीमध्ये रस्ते नीट नाही, पाण्याच्या टाक्या मोकळ्या, पाणी वाया जातं, त्याची ही नगरपालिकेने दखल घ्यावी व लवकरात लवकर रस्ते नीट करावेत।
चं ठिकाण आहे. तिथं बाजारला जेव्हा महिला जातात, बरेचसे पुरुष मंडळी ते रस्त्यावरून गाड्या जातात, तर खड्ड्यामुळे काय होतं की जाणारे जे आहे त्यांच्या अंगावर अक्षरशः पाणी उडतं. रस्त्यांची अवस्था ही अतिशय खराब आहे. आम्हाला गाड्या येत असून आम्ही गाड्या चालवू शकत नाही, कारण रस्त्यांना खड्डेच एवढे आहेत की त्याच्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतो. रोज मुलींना शाळेत सोडवायला आणायला जातो, तर रस्ते इतके खड्डे झाले, मुलींना पडण्याची त्याची भीती वाटते. तर तेवढे फक्त रस्ते ते नीट करावे प्रशासनाने. आम्ही शेती इस्टेट मध्ये राहतो. तिथं इतकी झाडी झालेली आहे. ज्यांचे प्लॉट आहेत, माझं असं सजेशन आहे, ज्यांचे प्लॉट आहेत त्यांचे नाव आणि त्यांचे फोन नंबर तिथं ना लावायला सांगा त्यांना. आणि त्यांना ज्यांचे प्लॉट आहेत त्यांची जबाबदारी आहे तिथलं ते क्लीन करायला. तिथं लोक ना बायका फिरतात, वॉशरूम करतात. तिथं इतकं खराब झालेलं आहे. तिथं मी आता फोटो काढून आणलेले आहे तिथं. आणि तिथंच असं रस्त्यात आहे ना मध्येच्या मध्ये एवढे मोठे खड्डे झालेले आहेत. रस्त्याच्या खड्ड्याची तर दुरावस्था म्हणजे आपल्या राहुरीतली तर बघवतच नाहीये. तर ते तर रिपेरी करायलाच पाहिजे. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.